तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका समा पाटील. आपण बघतोय मॅथच्या लेक्चर मध्ये आज आपण घेणार आहोत रोल्स थेरम, जो की चॅप्टर नंबर 1 मधील सिंगल व्हेरिएबल कॅल्क्युलस चॅप्टरचा एक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कोणाचा आहे तो मीन व्हॅल्यू थेरम. मीन व्हॅल्यू थेरमचे 3 टाइप्स आहेत. पहिला आहे रोल्स थेरम, 2 नंबरला आहे एलएमव्हीटी आणि 3 नंबरला येतो सीएमव्हीटी. तर त्यातला आपण फर्स्ट टाइप घेतोय रोल्स थेरम. मोस्ट ऑफ द टाइम एक्झाम मध्ये आपल्याला रोल्स थेरम चे एक्झाम्पल बघायला भेटणार आहे. तर बघा, रोल्स थेरम चे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह करणार. एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे. व्हेरीफाय रोल्स थेरम. f of x is equals to x square minus 10x plus 16 on क्लोज ब्रॅकेट 3 to 7. ओके, तर असं दिलं तर प्रॉब्लेम काय करायचा, सोल्युशन गिवन. f of x काय दिलाय तो लिहून घेऊ आपण एकदा. ओके, f of x is equals to x square minus 10x plus 16. ओके, हा दिलाय f of x. आता आपल्याला पहिली स्टेप काय आहे रोल्स थेरमची, की ओळखायचंय हे काय. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला पॉलिनॉमियल देणार आहे. नाही ओळखू जरी आलं तरी लिहून टाकायचं काय, गिवन फंक्शन इज अ, ओके, जे काही गिवन फंक्शन ते काय आहे पॉलिनॉमियल फंक्शन. दी काय सांगणार, दी f of x इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. f of x काय झाला आपला पॉलिनॉमियल फंक्शन झाले. ओके, f of x जर पॉलिनॉमियल फंक्शन आहे तर काय होतंय, पॉलिनॉमियल जर असेल तर आपल्याला कंडिशन माहिती आहे. पॉलिनॉमियल असेल तर f of x कंटिन्युअस पण असणार आहे आणि काय असणार आहे डिफरन्शिएबल पण असणार आहे. चला तर काय आहे, f of x इज कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल. ओके, तर चला सेंटेन्स मध्ये लिहून घ्या. f of x is continuous on. आता कोणावरती कंटिन्यू दाखवायचा आहे तो बघा, आपल्याला टाइम दिलेला कोणा तो 3 to 7. ज्यावेळेस मी कंटिन्युअस सांगणार त्यावेळेस काय करायचं, क्लोज ब्रॅकेट मध्ये घ्यायचं त्याला. ओके, 3, 7. ज्यावेळेस आता मी काय सांगणार, f of x is डिफरन्शिएबल. आता हा डिफरन्शिएबल आहे कोणावरती, त्यावेळेस घ्यायचं ओपन ब्रॅकेट 3, 7 इथपर्यंत आले. ओके, रोल्स थेरमच्या 2 स्टेप्स फॉलो केल्या. पहिलं काय की फंक्शन ओळखलं. फंक्शन ओळखल्यानंतर सांगितलं की ते काय कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे. ओके, त्यानंतर काय करणार आपण, थर्ड स्टेप चेक करणार रोल्स थेरमची. थर्ड स्टेप काय आहे ते, की हा f of याला आपण म्हणणार इथं बघा, हा 3 हा आहे a आणि जो की 7 दिलाय तो आहे b. थर्ड स्टेप मध्ये दाखवायचं राहतं f of a is equals to f of b. ओके, तर a ची व्हॅल्यू माझी काय आहे 3 आणि b ची व्हॅल्यू काय आहे 7. मी काय करणार, पुट काय x is equals to 3 in f of x. ओके, f of x च्या जागी मी काय टाकतोय 3 टाकतोय. म्हणजे जे काही माझं इक्वेशन आहे कोणतं f of x चं, x च्या जागी मी जर 3 घेतलाय, 3 चा स्क्वेअर बघा 3 चा स्क्वेअर 10 into 3 plus 16. 3 चा स्क्वेअर 9, 10 3 जा 30 plus 16. आता बघा 9 minus 30. ओके, 9 minus 30 किती होतं बेटा, -21. -21 plus 16 किती, -5. हा झाला आपला काय f of 3. सेम आता झाला f of 3 फाइंड करायला. मला कोण लागतोय आता, f of a झाला, f of b. b ची व्हॅल्यू काय 7. मी काय करणार, पुट काय, पुट x is equals to 7 in f of x. x च्या जागी काय पुट करायचं आता 7 पुट करायचं. 7 चा स्क्वेअर इंटू 10 into 7 plus 16. बघा 7चा वर्ग 49, 10 गुणिले 7 70 प्लस 16 49 वजा 70. ओके,
परत झाला तो -21 -21 प्लस 16 -5. आता इथं बघा तुम्ही काय ट्विस्ट आहे. f(3) ची व्हॅल्यू पण -5 आली आणि f(7) ची व्हॅल्यू पण काय आली -5 आली. म्हणजे मी काय सांगू शकतोय f(3) इज इक्वल्स टू f(7) म्हणजे मला जी कंडिशन सांगायची होती थर्ड नंबरची f(a) इज इक्वल्स टू f(b) काय झाली माझी प्रूव्ह झाली. आता बघा म्हणजे ज्या रोल्स थेरमच्या 3 कंडिशन होत्या त्या काय झाल्या सॅटिस्फाय झाल्या. मी तर काय लिहिणार ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाईड. रोल्स थेरमला काय केलं कंडिशन सॅटिस्फाईड केलंय. जर त्यानं त्या कंडिशन सॅटिस्फाय जर केल्या तर काय देन असं जर होत असेल तर काय देन देअर एक्झिस्ट काय झालं पाहिजे एक्झिस्ट ऍटलिस्ट 1 सी कमीत कमी एक सी बिलॉंग झाला पाहिजे कोणामधून जो आपल्याला टाइम दिला कशातून 3 to 7. असं जर असेल तर आपण तिथं फॉर्म्युला घेणार. फॉर्म्युला आहे f' इज इक्वल्स टू 0. आता प्रॉब्लेम क्रिएट सर f' कुठून आणायचं आपल्याकडे एक्स आहे मग काय करायचं नाव f(x) काय तुमच्याकडं x² मायनस 10x प्लस 16. मला काय लागतं f'. मी पहिल्यांदा काय फाइंड करणार f'. मग x च्या जागी काय करणार c पुट करणार. ओके x² चा डेरिव्हेटिव्ह x² हा 2 पुढे येणार काय होईल 2x. ओके 10x चा डेरिव्हेटिव्ह 10 बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 16 माने कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ऍड 0 केल्याने काही फरक पडणार आहे का नाही. मला कोण लागतोय c लागतोय f'. पुट x इज इक्वल्स टू c म्हणजे झालं f' इज इक्वल्स टू काय व्हॅल्यू इथं x जागी c पुट करायचं फक्त 2c मायनस 10. याला मी इक्वेशन काहीतरी 1 म्हटलं. इक्वेशन 1 बिकम ओके. इक्वेशन 1 आपण काय केलं बिकम केलं परत घेतलंय तो. तर चला व्हॅल्यू पुट करा. f' ची व्हॅल्यू काय आहे 2c मायनस 10 इज इक्वल्स टू 0. हा -10 तिकडे जाऊन काय होणार आहे +10. 2c इज इक्वल्स टू 10. मला फक्त c पाहिजे मग काय होणार हा 2 इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड. ओके इथपर्यंत आले बघा 2 डिवायडेड बाय 10 बेपंचे 10. हा c किती आला माझा 5 आलाय. ओके तर बघा याच्यामध्ये चेक करायचंय 3 to 7 मध्ये 5 येतोय का येतोय. म्हणजे काय सांगणार मी c इक्वल्स टू 5 बिलॉंग्स टू कोणातून बिलॉंग्स करतोय तो 3,7 म्हणजे माझी c ची व्हॅल्यू 5. मी तर लिहिणार रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. ओके सिंपल स्टेप मध्ये बघ काय केलं f(x) दिलता x² मायनस 10x प्लस 16 ऍज इट इज राईट करून घेतला. आपल्याला सांगायचं पहिल्या स्टेप मध्ये की हे काय दिलेलं आहे f(x). हे काय दिसतंय x² आहे x आहे आणि त्यानंतर कॉन्स्टंट हे काय पॉलिनॉमियल फंक्शन आहे. आपण एक रूल शिकलोय की ज्यावेळेस फंक्शन पॉलिनॉमियल असेल त्यावेळेस ते काय राहतं कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. मग आपण एक एक सेंटेन्स मध्ये लिहिणार f(x) इज कंटिन्युअस ऑन कशावरती जो टाइम दिलाय 3 to 7 मध्ये. त्याच्यानंतर डिफरन्शिएबल साठी f(x) इज डिफरन्शिएबल ऑन कोणासाठी 3 to 7 मध्ये. त्यानंतर थर्ड कंडिशन आहे रोल्स थेरमची काय की f(a) इज इक्वल्स टू f(b). a ची व्हॅल्यू 3 आहे b ची व्हॅल्यू 7 दिली. ओके मग काय करणार मी मला f(3) पाहिजे तर मी काय करणार x च्या जागी 3 पुट करणार. पुट x इज इक्वल्स टू 3 इन f(x). या f(x) च्या जागी मी काय करणार x च्या जागी 3 पुट करणार. f(3) 3 चा स्क्वेअर मायनस 10 into 3 प्लस 16. 3 चा स्क्वेअर 9 10 into 3 30 प्लस 16. ते केल्यानंतर काय भेटलं मला -5 भेटला. सेम कंडिशन f(b) साठी पण b ची व्हॅल्यू काय माझी 7. पुट x इज इक्वल्स टू 7 इन f(x). f(7) इज इक्वल्स टू 7 चा स्क्वेअर मायनस 10 into 7 प्लस 16. f(7) इक्वल्स टू -5 आलं. ओके म्हणजे ही कंडिशन काय झाली f(3) आणि f(7) दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आल्या. मग मी काय लिहिणार
एफ ऑफ 3 इज इक्वल टू एफ ऑफ 7. ओके. रोल्स थेरम मध्ये 3 कंडिशन राहतात, 3 कंडिशन सॅटिस्फाय झाले. मी सेंटेन्स काय लिहिणार मग, ऑल कंडिशन ऑफ रोल्स थेरम सॅटिस्फाईड. कंडिशन जर सॅटिस्फाय होतं तर मी काय सांगणार, देन देअर एक्झिस्ट, कमीत कमी एक एक्झिस्ट झाला पाहिजे ऍटलिस्ट 1 सी कोणामधून 3 to 7 मध्ये बिलॉंग झाला पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युला एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. आता हा एफ डॅश ऑफ सी आणायचा पडून, तर ऑलरेडी आपल्याकडे एफ ऑफ एक्स दिलेला आहे. एफ ऑफ एक्स घेतला एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 16. एफ डॅश ऑफ एक्स फाइंड कसा करायचा, तर काय करायचं आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 10x आहे तो 10 प्लस 16 आहे तो 0. नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही. पण मला काय लागतं एफ डॅश ऑफ सी. मी काय करणार, एक्स च्या जागी सी पुट करणार. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 2c मायनस 10. आता मी याला इक्वेशन 1 म्हटलंय. मग इक्वेशन 1 घेतलं. इक्वेशन 1 मध्ये काय केलं, ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय केली, पुट केली. 2c मायनस 10 इज इक्वल टू 0. बघा हा मायनस 10 आहे तिकडे जाऊन प्लस 10 झाला. हा 2c आहे, मला फक्त c पाहिजे. हा 2 इथं मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड झाला, तर c ची व्हॅल्यू आली 5 आणि ती बिलॉंग करते कशामधून, 3 to 7. असं जर होत असेल तर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. डन.